नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। सविस्तर बातम्यांकडे वळण्यापूर्वी बघूया आजच्या या ठळक घडामोडी। प्रभाग क्रमांक 20 मध्ये सापडला डेंग्यूचा संशयित रुग्ण। प्रभात कॉलनीतील स्वरा मोबाईल शॉपीमध्ये चोरी, 2 मोबाईल सहित 18,000वर चोरट्यांनी केला हात साफ। अमरावती महानगरपालिकेतर्फे लावलेल्या प्लास्टिक टॉयलेटमध्ये भ्रष्टाचार, माजी नगरसेवक व शिवसेना शहर प्रमुख प्रवीण हरमकरांचा आरोप। कोंडेश्वर येथील प्राचीन शिवमंदिर जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत, रस्त्यांचीही झाली दुरावस्था, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष। आणि सिंधी चौकातील 2 गोदामांमध्ये चोरी, चोरट्यांनी केला लाखोंचा माल लंपास। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। बघूया आता बातम्या विस्तारित स्वरूपात। शेगाव शहरामधील जुने महादेव मंदिराजवळील संत शिरोमणी सावतामाळी यांची प्रतिमा चौक सौंदर्यीकरण करणे, फुलेनगर येथील राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रतिमा उभारणे व चौकाचे सौंदर्यीकरण करणे, याशिवाय आनंद विसावा परिसरातील चौकाला जय ज्योती जय क्रांती असे नामकरण करणे, माळीपुरा भागातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीला स्वर्गीय गजाननराव पोटदुखे यांचे नाव व नामफलक लावणे आणि गांधी चौक परिसरातील संकुलावर महात्मा ज्योतिबा फुले संकुल असे नामफलक लावणे आदी मागण्या घेऊन शहरातील 300च्या जवळपास माळी समाज बांधवांनी शेगाव नगरपालिकेवर 26 जुलैला 2.5 तास ठिय्या आंदोलन केले। बाईट एक नागरिक। मी सर्व माळी समाज बांधव आज या ठिकाणी यासाठी आलेलो आहोत की जे आपल्या शहरातील जुन्या वस्तीतील 2 माळी समाजाचे महापुरुषांचे पुतळे यांचं सौंदर्यीकरण शेगाव विकास आराखड्यातून वगळलेलं आहे। त्यासाठी आम्ही नगर परिषदला मागणी करण्यासाठी इथं आलेलो आहोत। आमचं विनंती निवेदन आम्ही घेऊन नगर परिषदमध्ये पोहोचलेलो आहोत। यापूर्वी आम्ही 4 ते 5 वेळा नगर परिषदला निवेदन दिलेलं आहे, तरीही या गोष्टीची दखल नगर परिषदनं आजपर्यंत घेतलेली नाही। पण आज आम्ही निवेदनात असा इशारा दिलेला आहे, आज जर तुम्ही दखल घ्याल नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने तीव्र आंदोलन करू। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा समाज बांधवांनी घेतल्याने शेवटी नगरपालिका प्रशासनाला त्यांच्या मागण्या मान्य करीत विहित कालावधीचे लिखित पत्र द्यावे लागले। ती जय क्रांती चौक नावाचं सौंदर्यीकरण व सावता महाराज चौकाचं सौंदर्यीकरण व महात्मा फुले पुतळ्याचे सौंदर्यीकरण हे लवकरात लवकर सौंदर्यीकरण करण्यात यावं असे 30/11/2018 पर्यंत आम्हाला असे लेखी निवेदन आज रोजी प्रशासकीय अधिकारी इथं शेगाव नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी इथं आम्हाला निवेदन देत आहे। तसेच महात्मा फुले मार्केट शेगाव नगर परिषदचं जे महात्मा फुले मार्केट आहे त्याला 10 दिवसाच्या आत ते नामफलकाचं सौंदर्यीकरण इथं करून देत आहेत। त्यांनी आमचे 2 मुद्दे या 10 दिवसामध्ये हाताळलेले आहेत। राहिलेले 2 मुद्दे सौंदर्यीकरणाचे ते त्यांनी 10 दिवसात आमचे पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिलेले आहेत। त्यांनी आमच्या आश्वासनाची पूर्तता त्यांच्या केली नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन पुढे समाजाच्या वतीने करू। जय ज्योती जय क्रांती जय। शेगाव येथून आमचे प्रतिनिधी फारुख सर यांचा हा वृत्तांत। अमरावती शहरात चोरींच्या प्रमाणात वाढ झाली आहे। एकामागे एक घर व दुकानांमध्ये चोरांची टोळी ही आपला निशाणा बनवत आहे। गाडगेनगर पोलीस स्टेशन क्षेत्रामध्ये सिंधी चौक स्थित 25 जुलैच्या रात्री चोरांच्या एका टोळीने कपडा गोदामावर निशाणा साधला व 2.25 लाख नगदी आणि 2 लॅपटॉप चोरी गेले। चोरांनी चोरीच्या अलावा CCTV कॅमेऱ्याच्या DVRची तोडफोड केली। माहितीनुसार सिंधी चौक स्थित संकुलाच्या 2ऱ्या मजल्यावर मयूर क्रिएशनमध्ये अर्ध्या रात्री चोरांची टोळी घुसली, शटर तोडून अंदर प्रवेश केला व गोदामामध्ये लागलेल्या CCTV कॅमेऱ्याची तोडफोड केली आणि काउंटरवर असलेला लॅपटॉप व 2.25 लाख रुपये नगद चोरून 4थ्या मजल्यावर असलेल्या
SD क्रिएशन गोदामात घुसून 1 लाख रुपये नगद व एक लॅपटॉप चोरून नेण्यात आला। सकाळी गोदामाच्या संचालकांनी गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। अमरावती शहरात चोऱ्यांचं वाढतं प्रमाण दिसून येत आहे। एकामागे एक घरफोडी व दुकानामध्ये होणारी चोरी ही समस्या बनत चाललेली आहे। फर्म में हम काम करते हैं, राम लक्ष्मण संकुल में। यहाँ पे 10 साल से हमारी फर्म है और यहाँ पे सभी व्यापारी वर्ग लोगों का दुकान है, गोडाउन है, किसी का कारखाना है। तो यहाँ सभी लोगों का दिन भर ऊपर 3-3, 4-4 मंजिल तक के लोगों के कारखाने हैं। तो सभी दिन भर व्यापारी लोगों का वर्क का आना जाना लगा रहता है। व्यापार का क्षेत्र रहने के कारण यहाँ पर सिक्योरिटी नाम की कोई चीज़ हो नहीं पा रही है। इसके पहले इस प्रीमाइसेस में या रामपुरी में बोलो या विलासनगर रोड पे सभी पकड़ा जाए तो 6 महीने के अंदर कम से कम 10 से 11 चोरियाँ लगभग हो चुकी है। और 1-2 कंप्लेंट होने के बाद में भी अभी तक एक भी चोर पकड़ा नहीं गया है, ना ही प्रशासन का इसकी तरफ कोई ध्यान आ रहा है। शॉप का नाम SD क्रिएशन है, बर्फी गर्ल्स पे है। रात को 10:30 बजे हम यहाँ से शॉप बढ़ा के गए। सुबह 11 बजे कोई लड़के का फोन आया, सेट आपका, बोले शटर फूटा हुआ है दुकान का। हमारे आने के बाद पुलिस को बुलाया हमने, पहले उनके साथ जो तहकीकात की है उसके हिसाब से हमारे दुकान का लैपटॉप, डॉक्यूमेंट की पूरी बैग और उसकी एक्सेसरी सब गायब था। चोरों ने कैश पूरी खाली कर दी है ड्रावर की। कैश कितनी थी? कैश 2 लाख रुपए पड़ी थी उसमें। और जो कैमरे वगैरह पूरे तोड़ के गए, उनका जो हार्ड डिस्क था वो भी उन्होंने साथ में लेके। आपका होलसेल का काम का है? ट्रेडिंग का, हमारा मैन्युफैक्चरिंग का काम। रेडीमेड ड्रेस, रेडीमेड बच्चों के कपड़े बनाते हैं हम। ठीक। भूतेश्वर चौकाजवळील माधवनगरमध्ये बुधवारी सकाळी एकापाठोपाठ एक असे 12 श्वानांचे मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे। या श्वानांवर विषप्रयोग केल्याचा संशय आहे। महापालिका पशुवैद्यकीय विभागाने तक्रार नसल्याचे कारण देत या गंभीर घटनेची दखलच घेतली नाही। माधवनगर व लगतच्या परिसरामध्ये श्वान मृतावस्थेत आढळून आले। नागरिकांनी मोजणी केली असता तब्बल 12 श्वानांचा अचानक मृत्यूने परिसरामध्ये चर्चेला पेव फुटले आहे। याशिवाय भीतीचे वातावरण सुद्धा दाटले आहे। या श्वानांवर रोग आला की त्यांना विषबाधा झाली याबाबत नागरिकांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे। अचानक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये श्वानांचे मृत्यू झाल्याने नागरिक सुद्धा धास्तावले आहेत। माधवनगरामध्ये 10 श्वानांनंतर देशपांडे प्लॉट परिसरातही एक श्वान दगावल्याची माहिती सायंकाळी पुढे आली आहे। ही बाब नागरिकांमध्ये भीतीदायक ठरल्याचे दिसून येत आहे। होटल लैंडमार्क कॉन्टिनेंटल सावजी व्यंजनों का स्वाद लीजिए स्पेशल सावजी रेस्टोरेंट में। डीजे पार्टी हॉल, AC रूम्स, अपने चहेतों के लिए खास बर्थडे हॉल एवं मैरिज लॉन, खास फैमिली के लिए फैमिली गार्डन। होटल लैंडमार्क कॉन्टिनेंटल लक्झरियस बिझनेस हॉटेल, अकोला रोड, ओल्ड नाका, बडनेरा, अमरावती। येत्या काही दिवसातच श्रावण मासाचं आगमन होत आहे। या श्रावण मासामध्ये विशेषतः भगवान श्री शिवशंकराचं पूजन लाखो भाविक करीत असतात। ठिकठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी यात्रा करीत असतात व स्वतः पावन सुद्धा होत असतात। शहरापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर सुद्धा प्रसिद्ध असे श्री क्षेत्र कोंडेश्वर संस्थान आहे। या मंदिरातील गर्भगृहामध्ये महादेवाचे अंदाजे 1.25 फुटाचे विशाल पाषाण शिवलिंग आहे। येथील मंदिर हे हेमाडपंथी असून तत्कालीन वास्तुविशेषज्ञ हेमांद्री पंडित याने बांधलेले असून आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण आहे। त्यामुळे शंकराच्या दर्शनासोबतच निसर्गाचा आनंद लुटण्याकरता सुट्टीच्या दिवशी पर्यटक येथे गर्दी करीत असतात। परंतु सध्या परिस्थितीमध्ये या मंदिराकडे येणारे सर्व रस्ते खड्ड्यात गेल्याचे दिसून येत आहे। या मार्गावरील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडलेले दिसत आहेत। वाहनधारकच काय, पायदळ चालताना सुद्धा भाविकांना या रस्त्याने जाताना विविध अडचणींना सामोरं जावं लागत आहे। बडनेराच्या जवळून साधारण 7 किलोमीटर असलेला कोंडेश्वर रस्त्यावर श्रावण महिन्याला सुरुवात होण्यात अवघी काही दिवस बाकी असताना
दरवर्षी ह्या कोंडेश्वर या संस्थानामध्ये हजारो भाविक श्रावण महिन्याच्या पर्वावर दर्शनाला येत असतात. मात्र दरवर्षी या रस्त्याचं डागडुजी पण होत असते. पण या रस्त्याची दुर्दशा पाहिल्यावर असं वाटतं की या भाविकांनी खरंच या रस्त्यावरून चालत यावं, की या आमदार खासदारांनी जे बनवून ठेवलेले हे रस्ते आहे किंवा जे PW डिपार्टमेंटनी हा रस्ता तयार केला आहे, या रस्त्याची दुर्दशा एवढी आहे की या रस्त्याने गाडी आणणंसुद्धा आपल्याला सोयीस्कर वाटणार नाही. तर पैदल चालणारे वारकरी किंवा पैदल चालणारे भक्त या रस्त्याने कसे जातील? पावसाळ्याचे भर दिवसात चालू असताना पाऊस, या रस्त्याची दुर्दशा फार खराब होऊन जात असते. बघूया आपण या रस्त्यावरची कसे चालतात वाहन. रस्त्याच्या दोन्ही बाजूला विटांचे भट्टे असल्यामुळे सर्वत्र विटांचा इथे खच पडलेला आपल्याला दिसून राहिला आहे. इथून पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विटांचे भट्ट्या बंद आहे. मात्र वर्षभर इथे धुळीचं खूप साम्राज्य असते. याकडे मात्र अंजनगाव बारी ग्रामपंचायत, विद्यमान आमदार व खासदार दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. 1972 साली दादाशास्त्री भाडेकर यांचे हस्ते या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. या मंदिराची उंची साधारणतः 71 फूट असून कळसासहित 75 फूट उंची आहे. पुनश्च एकदा 2003 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यावेळी माजी आमदार सुलभा खोडके यांनी तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण निधीमधून या रस्त्याचे काम, पिण्याच्या पाण्याची टाकी, सभागृह तसेच वाहनतळ इत्यादी विकास कार्य केली. पण त्यानंतर मात्र या संस्थानाकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीने विकास कार्याकरता लक्ष दिले नाही किंवा ते पुढे सुद्धा आले नाहीत. आमदार दुर्लक्ष करीत असून खासदार सुद्धा याविषयी अनभिज्ञ दिसून येत आहेत. सध्या कोंडेश्वर मंदिर पाहता अर्धे दगडाचे तर अर्धे दुरुस्त केल्याने सिमेंटचे दिसून येत आहे. असे असून सुद्धा या मंदिराला जागोजागी तडा गेलेला आहे. या ठिकाणी VCN न्यूज प्रतिनिधीने विश्वस्तांना विचारले असता त्यांनी सांगितले, आताही मंदिराचा जीर्णोद्धार करायचा असून त्याला साधारणतः 35 दशलक्ष रुपये खर्च आहे. भगवान कोंडेश्वर महाराज की जय. जय कोंडेश्वर. या कोंडेश्वराच्या जीर्णोद्धार कार्यात आजपर्यंत सर्व भाविक भक्तांनी भरभरून मदत केलेली आहे. तरी पण भगवान कोंडेश्वराचा हा जीर्णोद्धाराचा रथ अविरत सुरू आहे. मंदिराचा मुख्य मंदिराचा शिखर हा काही प्रमाणात ढासळत असल्यामुळं त्याला संस्थांचा असा मानस आहे की त्याचा जीर्णोद्धार कार्यसुद्धा करायचं आहे. आजपर्यंत सर्व भाविकांनी या संस्थांना भरून मदत दिलेली आहे. तरी पण पुन्हा एकदा त्यांना अशी विनंती करतो की या कार्यात देखील त्यांनी आपला वाटा उचलावा आणि फुलना फुलाची पाकळी सहकार्य करावं. त्यांच्याच सहकार्यातून भगवान कोंडेश्वराचा हा भव्य दिव्य राज दरबार या ठिकाणी निर्माण झालेला आहे. इथे लहान मुलांकरिता भाविक भक्तांना जास्तीत जास्त सोयी कशा पुरवता येईल या दृष्टीने समिती, जीर्णोद्धार समिती, त्याचप्रमाणे विश्वस्त मंडळ सदैव तत्पर असतं आणि लहान मुलांना देखील बालोद्यानाची व्यवस्था या ठिकाणी चाललेली आहे. इथे गणेश मंदिर, भक्त निवास, गणेश भवन आणि गोरगरिबाची लग्नकार्य या ठिकाणी अल्प दरात चांगली व्हावी या उद्देशाने इथे कमी दरामध्ये गोरगरिबांच्या लग्नाला देखील सभागृह उपलब्ध करून दिलं जातं. भाविकांच्या जास्तीत जास्त चांगल्या सोयी त्यांना पुरवता येईल अशा प्रकारचा संस्थांचा सदैव प्रयत्न असतो. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या समस्येकडे ग्रामपंचायत, आमदार तसेच खासदारांनी जातीने लक्ष देण्याची गरज दिसून येत आहे. जर लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन समस्या मार्गी लावली तर येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये भाविकांना त्रास होणार नाही. शिवाय येणाऱ्या निवडणुकांकडे पाहता या लोकप्रतिनिधींनाही शिव आशीर्वाद मिळेल. कारंजा तहसीलमधील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या कामरगावमध्ये विकासाची गती अद्यापही मंदावली आहे. विशेष बाब म्हणजे सद्यस्थितीमध्ये या गावामध्ये चिखल नाही असा एकही रस्ता शिल्लक दिसत नाही. या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून ग्रामपंचायत प्रशासनाने या रस्त्यावरील घाण व चिखलाची तातडीने विल्हेवाट लावावी अशी मागणी होत आहे. तसेच आठवडी बाजार ते जिल्हा परिषद विद्यालय रस्त्यावर
ठिकठिकाणी पाणी साचत असल्याने विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे। ग्रामीण रुग्णालय व अकोला बँकेसमोर तर चक्क चिखलाचे साम्राज्य साचले आहे। कामरगाव ग्रामपंचायतने ही बाब गांभीर्याने घेऊन होत असलेल्या चिखल व घाणीचे विल्हेवाट लावावी अशी रास्त मागणी कामरगाव वासियांनी VCN न्यूजच्या माध्यमातून केली आहे। कामरगाव येथून आमचे प्रतिनिधी नरेंद्र बोरकर यांचा हा वृत्तांत। अमरावती येथील महिला महाविद्यालयामध्ये एका हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। अमरावती येथील रोटरी क्लब ऑफ अमरावती मिड टाउन यांच्या वतीने हा प्रकल्प राबविण्यात आला। यामध्ये प्रकल्प प्रमुख डॉक्टर आभा लाहोटी आणि त्यांच्या चमूनी दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत आपली सेवा देत 134 विद्यार्थिनींचे ब्लड ग्रुप हिमोग्लोबिन तपासणीसाठी त्यांचे ब्लडचे सॅम्पल्स घेण्यात आले। अध्यक्ष डॉक्टर सुशील सिक्ची यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे ॲनिमियाचे दुष्परिणाम व त्याची माहिती दिली। हिमोग्लोबिनचे महत्त्व महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींना समजावून देण्यात आले। यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अविनाश मोहरील यांनी आपली प्रॅक्टिस सोडून निःशुल्क सेवा देण्यासाठी आलेल्या क्लबच्या सर्व सदस्यांचे व डॉक्टर्सचे आभार मानले। रोटरी क्लब ऑफ अमरावती मिड टाउनच्या या निःशुल्क हिमोग्लोबिन तपासणी शिबिर या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांनी गौरवाचे उद्गार काढले। यावेळी सरोज मालपानी, शीला खजांची, शिल्पा नावंदर, डॉक्टर सुशील सिक्ची, गोपाल नावंदर, डॉक्टर आभा लाहोटी, डॉक्टर स्मिता सिक्ची इत्यादी डॉक्टर्सनी आपल्या सेवा अर्पण केल्या। विदर्भ का सबसे बड़ा शोरूम बिजीलैंड में आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में रिटेल बिक्री। आराधना संपूर्ण लग्न बस्ता, बनारसी शालू, डिजाइनर साड्या, घाघरा ओढ़नी, सलवार सूट, ड्रेस मटेरियल, रेडीमेड कोट, शूटिंग शर्टिंग, टीनेज वेयर, किड्स वेयर, फैशन ज्वेलरी, लाइफस्टाइल, शूज व सैंडल, होम डेकोर, मैचिंग। लेन नंबर L2, शॉप नंबर 43 to 48, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में चिल्लर बिक्री। आराधना। महानगरपालिकेला या न त्या कारणावरून चर्चेत राहण्याची सवय झाली आहे। शहरातील साफसफाई असो की आरोग्याची समस्या या सर्व बाबींकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करताना दिसून येत आहे। शहरातील साफसफाईचा ठेका असो की अन्य कोणता मुद्दा, पण याबद्दल मनपा प्रशासन उत्तर द्यायला पण तयार नाही। घरकुल योजनेबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम आहे। या योजनेचे अर्ज टाउन हॉलचे बाहेर काही खासगी लोक विकत आहेत। याबद्दल VCN न्यूजने वृत्त सुद्धा प्रसिद्ध केले होते, परंतु अजूनही तेथे अवैध विक्री सुरू असून गरीब जनतेला लुटण्यात येत आहे। आता प्रश्न ऐरणीवर आहे तो शहरातील प्लास्टिक टॉयलेटचा। शहरात ठिकठिकाणी प्लास्टिक टॉयलेट तर बसवण्यात आले, मात्र तो फक्त दिखावा असून या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी केला आहे। त्या संदर्भात त्यांनी मनपा आयुक्तांना निवेदन देऊन या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली। त्या अगोदर त्यांनी नवनिर्वाचित आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सुद्धा केले। यावेळी शिवसेना प्रमुख राजगुरू हिगमिरे, पृथ्वीराज मुनोत, उमेश केडिया, नवीन शर्मा, नंदू काळे, कमलेश गुप्ता यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। अमरावती येथील सध्याच्या गुन्हेगारीचा ग्राफ पाहता अमरावतीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या घटना घडून आल्याचे दिसून येत आहे। संवेदनशील असलेले राजापेठ पोलीस ठाणे सुद्धा आपल्या कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येत आहे। एकीकडे नुकतेच झालेले 7 PM या बारजवळील हत्याकांडामध्ये राजापेठ पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक केली व आपली पाठ थोपटून घेतली। मात्र अशा कितीतरी घटना आहेत की राजापेठ पोलीस गुन्ह्याचा फक्त तपासच करीत आहेत। नवाथे नगरच्या रंगोली पर्ल मागील स्वरा मोबाईल शॉपीमध्ये 25 जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून 2 मोबाईलसह सुमारे 18,000 रुपये नगदी असा मुद्देमाल चोरून नेला, परंतु अद्यापपर्यंत राजापेठ पोलिसांना या चोरांचा तपास लावण्यामध्ये यश मिळालेले नाही।
ठाणेदार कर्तव्यदक्ष दिसतात, पण त्यांनी या घटनेच्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी आता परिसरातील नागरिक करीत आहेत. मी 10 वाजता आलो म्हटलं आणि मला आल्याच्या नंतर दोन्ही कुलूप फुटलेले दिसले आणि एक कुलूप साईडला पडलेलं होतं, एक कुलूप नव्हतं. आणि त्याच्यानंतर मग मी भैयाला फोन केला आणि भैयानी पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट केला. 15 मिनिटात पोलीस आले आणि त्याच्यानंतर त्यांना जे करायची कारवाई ती केली. एकूण किती हजाराचा काय काय चोरीला गेलं तुमच्या? एक 9,000चा मोबाईल विवोचा गेला आणि एक 1500 रुपयाचा जो आयटेलचा मोबाईल आहे तो गेला आणि कॅश जेवढी होती 18,000 रुपये ते पूर्ण गेली. अच्छा. सध्या शहरात प्रत्येक प्रभागात साफसफाईचे 3:13 वाजले असून मनपा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे असा आरोप सर्व अमरावतीकर करीत आहेत. शहरातील आझादनगर, हबीबनगर येथील परिस्थिती तर अक्षरशः बिकट झालेली आहे. या ठिकाणी रस्त्यावर चारी बाजूंनी चिखल दिसून येत आहे. रस्त्यावर एवढे खड्डे पडले आहेत की या नगरातील शाळकरी मुलांना अक्षरशः सर्कस करीत शाळेत जावे लागत आहे. प्रभाग नंबर 11 हमारे महल्ले की समस्या रोड, कचरा गाड़ी आते हैं, नगर सेवक कुछ महल्ले पे ध्यान नहीं दे रहे हैं. संजू अनोरे, धीरज यूसे, सोलबताई, और हम जब भी आते हैं तो आज हो जाएगा, कल हो जाएगा, ये बात करके हमको टाल देते हैं. हमेशा का यही प्रॉब्लम है हमारे महल्ले में, ना काम हो रहा है रोड का, ना कुछ नहीं, और गंदगी दुनिया से ज़्यादा है. जब भी आओ तो हमको टाल देते हैं, जा जाना है जाओ, ये बोलते हैं हमें. इसके अलावा कुछ काम है तो ऑब्जेक्शन कुछ भी नहीं ले रहे, कुछ कार्रवाई नहीं होती, कुछ भी नहीं. तभी हमको टाल देते. कर गुलिस्ता की जगहों पे हमारे शौचालय गुलिस्ता की हमारे ना बेंच है बैठने को, ना कुछ है. बुजुर्गों के हाथ से कोई सुविधा नहीं, बच्चों के हाथ से पीलिया गिरोन नहीं है, ना नाले का काम नहीं हो रहा. पूरे रोडों के ऊपर गंदगी है हमेशा. स्कूल का नहीं, कुछ नहीं, स्कूल के रोड नहीं बन रहे. 50 फुट का हमारा रोड सेंक्शन हुआ है आज से 20 साल पहले, पर अभी तक उसके ऊपर कुछ ऑब्जेक्शन नहीं ले रहे. महानगर पालिका में इसके पहले मैंने आयुक्त को एक अर्जी दिया था लिख के कंप्लेंट. या गंभीर समस्येबद्दल आता येथील रहिवासी आक्रमक झाले असून त्यांनी संघटित होऊन या नगराच्या साफसफाईबद्दलचे निवेदन मनपा आयुक्तांना देऊन लवकरात लवकर समस्या मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. याबद्दल समाजसेवक नंदू काळे यांनी सांगितले की प्रभाग क्रमांक 5चे हे सर्व नागरिक आणि पूर्ण घाणीचं साम्राज्य आझादनगर, संतोषीनगर, शिवनगर, द्वारकानगर पूर्ण प्रभागातच ती परिस्थिती आहे. हबीबनगर जेवढा काही प्रभाग असेल तिथे घाणीचं साम्राज्य म्हणजे पूर्ण सांडपाणी, नाली साफसफाई, कचऱ्याची गाडी येत नाही, अशी बात आहे ना. कचऱ्याची गाडी येत नाही, कंटेनरची व्यवस्था नाही आहे, कटल्यावाले कचरा कुठेही टाकतात आणि याच्यावर आयुक्त साहेबांनी लवकरात लवकर दखल घेऊन त्या SIला, त्या अधिकाऱ्याला, कर्मचाऱ्याला दौरा करून त्यांची पाहणी करून आमची ही विनंती आहे. रोड नहीं सर हमारी. विदर्भ का सबसे सुप्रसिद्ध शोरूम अब बीजीलैंड कॉम्प्लेक्स में श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, जहां आपको मिलेगा बनारसी शालू, घाघरा ओढ़नी, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, पार्टी वियर वन पीस, मेंस वियर में जीन्स, शर्ट, टी शर्ट, ब्लेजर्स और शेरवानी, किड्स वियर में शर्ट, टी शर्ट और जीन्स. तो आए पूरे परिवार के साथ श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बीजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती. संवाद ज्योतिष्य एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र. समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण, अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार. विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय,
संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती। सध्या संपूर्ण शहरामध्ये साफसफाईबद्दल सामान्य जनतेमध्ये आक्रोश दिसून येत आहे। प्रत्येक प्रभागामध्ये कचऱ्याचे ढीग तथा नाल्या या तुडुंब भरून वाहताना दिसून येत आहेत। या संदर्भामध्ये विविध संघटना आंदोलन करून मनपा आयुक्तांना साफसफाई करण्याची मागणी करताना सुद्धा दिसत आहेत। अशातच न्यू प्रभात कॉलनी प्रभाग क्रमांक 20 येथे साफसफाई कामगार वेळेवर स्वच्छता करून सुद्धा डेंग्यूचा रुग्ण सापडणे ही धक्कादायक बाब आहे। या प्रभागामध्ये तसे पाहिलं तर साफसफाई ठेकेदारामार्फत दररोज सफाई करण्यात येते, तरी मात्र याच प्रभागामध्ये डेंग्यू रुग्ण सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। साफसफाई ठेकेदार माहुलकर यांनी जनतेला साफसफाई करण्याचे स्वतः सुद्धा आवाहन केलेले आहे। तर आपण याच्यापासून बचाव करू शकतो। बचाव म्हणजे असा की आपण आपल्या घरी शोभेवंत वस्तू ठेवतो, कुंड्यावर आपण कुंड्या ठेवतो, फुलं झाडं लावतो, पण त्याच्यात पाणी साचलेलं असते, त्याच्यावर आपण लक्ष देत नाही। पण त्याच्यात जर पाणी साचलं असलं तर त्यात त्या डेंग्यूचा लार्वा तयार होतो आणि त्याच्यापासून जो मच्छर तयार होतो। जे आपण गच्चावर केव्हा जाऊन पाहत नाही, गच्चावर टायर पडले असतात, नारळाचे टोकरं पडलेले असतात, त्यात जर वरचं पाणी जमा झालं, ते जर 8 दिवसावर पाणी जमा झालं, त्याच्यात ते मादा अंडी देतात आणि त्याच्यापासून तो मच्छर तयार होतो। स्प्रे फवारणी चालू आहे, फ्रॉगिंग मशीन चालू आहे, सगळं चालू आहे, तरी पण स्वतः तुमचं सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे। नागरिकाच्या सहकार्याशिवाय याचा निर्वाह होऊ शकत नाही, म्हणून नागरिक सतर्क राहील, आम्ही त्यांच्या पाठीशी, आम्ही कधी त्याच्या सोबत असू। खरोखर जर जनतेने सुद्धा आपला प्रभाग स्वच्छ ठेवण्यास मदत केली, किंबहुना आपले घर जरी स्वच्छ ठेवले तरी डेंग्यूच काय पण कोणताही आजार आपल्या परिसरामध्ये शिरणार नाही, म्हणून जनतेने सुद्धा प्रशासनाला मदत करावी असे आवाहन करण्यात येत आहे। या बातमीचं फुटेज उमेश लोट। नवजीवन संस्था अमरावती द्वारा संचालित स्वर्गीय सूर्यकांत जोग दीपशिखा गुरुकुल सैनिक शाळेच्या संस्थापन दिन तथा IPS अधिकारी स्वर्गीय सूर्यकांत जोग यांची 89वी पुण्यतिथी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली। यावेळी संस्था संचालक डॉक्टर KM कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी डॉक्टर दत्तात्रय जहागीरदार, डॉक्टर SG गुप्ता, गोविंद जोग, अंजली बॅनर्जी, स्वाती जोग, अलका जोग इत्यादी उपस्थित होते। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व स्वर्गीय सूर्यकांत जोग यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। तत्पश्चात मान्यवरांच्या हस्ते यशोवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती देऊन गौरव करण्यात आला। ह्या शाळेतील विद्यार्थ्यांना येथील वातावरणाविषयी विचारले असता विद्यार्थ्यांनी सांगितले, आमच्या शाळेत आज कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे। हा कार्यक्रम सूर्यकांत जोग जे खूप मोठे पोलीस अफसर होते, त्यांनी हे शाळेला बनवले आणि आम्ही आज या शाळेत शिकत आहोत आणि या शाळेतून खूप जण पुढे मेजर बनून गेलेले आहे। म्हणून आमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला ह्या शाळेत 12वी पर्यंत राहू अशी आमची इच्छा आहे। तुम्हाला या ठिकाणी करमते का? हो सर। हो का? भारत माता की जय। काय म्हणता ऋषिकेशजी? काही नाही, मला करमते इथं। हो, आणि शिक्षण कसं आहे इथलं? चांगलं आहे। जेवण कसं आहे इथलं? खूप चांगलं। सर्व शिक्षक वर्ग चांगले आहे? हो। खरोखर जिल्ह्यामध्ये अनेक 5 स्टार शाळा सुद्धा आहेत, पण शिस्त नावाची जी गोष्ट दिसून आली ती दीपशिखा गुरुकुलमध्ये। चिखलदरा येथील दीपशिखा सैनिक शाळेमध्ये शिस्त आणि शिक्षणाचा संगम एकत्रित पाहण्यात आला। या वर्धापन दिनी नवजीवन संस्थेचे सचिव उल्हास मराठे, सौ मराठे, कमांडर अनिरुद्ध जोशी, प्राचार्य अनिल प्रांजळे, श्रीमती मंगला कुलकर्णी, चिखलदरा येथील प्रतिष्ठित नागरिक अशरफ, हरमकर, पराते यांच्यासह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृक्षारोपण करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। आपली रजा घेण्यापूर्वी बघूया आजच्या ठळक घडामोडी परत एकदा।
प्रभाग क्रमांक 20 मध्ये सापडला डेंग्यूचा संशयित रुग्ण। प्रभात कॉलनीतील स्वरा मोबाईल शॉपीमध्ये चोरी, 2 मोबाईल सहित 18,000वर चोरट्यांनी केला हात साफ। अमरावती महानगरपालिकेतर्फे लावलेल्या प्लास्टिक टॉयलेटमध्ये भ्रष्टाचार, माजी नगरसेवक व शिवसेना शहर प्रमुख प्रवीण हरमकरांचा आरोप। कोंडेश्वर येथील प्राचीन शिवमंदिर जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत, रस्त्यांचीही झाली दुरावस्था, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष। आणि सिंधी चौकातील 2 गोदामांमध्ये चोरी, चोरट्यांनी केला लाखोंचा माल लंपास। इथे वेळ झाली आपली रजा घेण्याची। विदर्भाशी संबंधित सर्व बातम्यांसाठी बघत रहा विदर्भाचं सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल VCN न्यूज। नमस्कार।